हॅलो नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत पोटली बटनाचा वापर करून सुंदर असा ब्लाऊजचा गळा बनवायचा आहे आपल्याला. आणि हेच पोटली बटन आपल्याला हाताला पण यूज करायचे आहेत. तर बघा, त्याच्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं, असा कपडा कापून घ्यायचा जो ब्लाऊज पीसचाच घेतलेला आहे आपण. आणि माझ्याकडे ना मणी आहेत, त्या मण्यांचा वापर करून मी पोटली बटन बनवते. हे बघा, अशा पद्धतीने मी बटन बनवून घेतलेलं आहे. आणि जे आपण धागा गुंडाळतो ना, तो कमीत कमी अर्धा इंचापर्यंत गुंडाळायचा. म्हणजे तिथल्या तिथे गोल नाही फिरवायचा, तो अर्धा इंचापर्यंत गुंडाळत जायचा. म्हणजे तो जो कपडा असतो ना, तो आपला गळ्याच्या बाहेर येत नाही. नाहीतर मग पूर्ण डिझाईन बनवून घेते आणि तो कपडा बाहेर येतो. हे बघा, अशा पद्धतीने गुंडाळायचा आणि अजून आतमध्ये आपल्याला तो अर्धा इंच न्यायचा आहे. म्हणजे अर्धा इंचापर्यंत आपल्याला पूर्ण ते बटन बनवून घ्यायचं आहे. आणि एक अशी गाठ मारून घ्यायची. आणि जो आता हा जो एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे ना, तो आपण कट करून घेऊया. अशा प्रकारे बघा, मी सगळे पोटली बटन बनवून घेतलेले आहेत. वरतून मी 2.5 इंचाचा गळा आणि खालून मी 3.5 इंच ठेवलेला आहे. हा जो गळा आहे हा थोडा पसरट बनवते, म्हणून खालून 3.5 इंचाचं माप घेतलेलं आहे. नॉर्मल तुम्ही 3 इंचच घेत जावा. अशा प्रकारे मी आता मार्किंग करून घेतलेली आहे गळ्याची. आणि 1-1 इंचावर मार्किंग करून आपण हे असे पोटली बटन लावून घ्यायचे. जर तुम्ही मार्किंग करून घेतली ना आणि मार्किंग मोजून घ्यायच्या किती आहेत, तेवढेच पोटली बटन बनवायचे. म्हणजे एक्स्ट्रा बनवत बसायचे नाही, त्याच्याने आपला वेळ वाया जातो. पहिले आपण मार्किंग करून घ्यायचे आणि पोटली बटन बनवून घ्यायचे की आपल्याला किती बटणं लागतील. आणि मण्यांनी बनवल्यामुळे ते सगळे बटणं एकसारखेच दिसत आहे, ते असे वेगवेगळे दिसत नाही आहे. बघा, मी सिंगल फूटचा यूज करते आणि सिंगल फूटने आपण पोटली बटन लावायला सुरुवात करू. जिथे आपण आता निशाणी दिलेले आहेत त्या निशाण्यांवर आपल्याला पोटली बटन लावून घ्यायचे आहेत. बघा, माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला कॅनव्हसवर पोटली बटन लावून दाखवलेले आहेत. परत अजून डोरी पायपिंगने कसे लावायचे ते पण दाखवलेले आहेत. आणि हे मी आता कॅनव्हस पण नाही, डोरी पायपिंग पण नाही, डायरेक्ट आपण जे अस्तरचा कपडा असतो त्याच्यावर करून बघितले. आणि पलटी मारायचे आहेत आपल्याला. पण जे कॅनव्हसने बनवलेले जे पोटली बटनाचा जो गळा होता ना, तो एकदम असा परफेक्ट आणि सुंदर आला होता ह्या पलटी मारण्यापेक्षा. पण मला रिक्वेस्ट होती की एकदा असा बनवून दाखवा, म्हणून मी तुम्हाला असा पद्धतीने एक गळा बनवून दाखवते. पण माझ्या मते तरी तुम्ही कॅनव्हस पेपरचा यूज करूनच तसा गळा बनवा. माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी कॅनव्हस पेपरवर कसं पोटली बटन बनवायचं तो व्हिडिओ बनवलेला आहे. बोटनेकचा व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही जाऊन चेक करा. परत अजून तुम्हाला सांगते, गोल्डन कलरच्या पायपिंगने पण पोटली बटन बनवून गळा बनवलेला आहे ब्लाऊजचा, तो पण एकदा तुम्ही बघा. हे बघा, अशाच पद्धतीने आपल्याला स्लीव्सवर पण पोटली बटन लावायचे आहेत. आपण 1-1 इंचाचे मार्जिन ठेवून आपण हे बटन लावून घेत आहेत. दोन्ही याला बनवायचे आहेत. मण्यांचा वापर जर करून तुम्ही जर पोटली बटन बनवले ना, तर तुमचा म्हणजे कमीत कमी 10 ते 15 मिनटामध्ये हे सगळे बटन माझे बनवून झालेले होते. पण तेच जर तुम्ही कतरनच्या मदतीने जर बनवायला गेले तर तुमचा 1 तास तरी वाया जाईल. आणि थर्मोकॉलचे जे तुम्ही बनवतात त्याच्यामध्ये जर त्याच्यावर इस्त्री फिरवली का ते थर्मोकॉलचे बटन खराब होऊन जातात. आणि ते दिसायला पण एकसारखे राहत नाहीत, चपटे होऊन जातात, लावता लावताच चपटे होऊन जातात ते थर्मोकॉलचे बॉल्स. म्हणून मी हे नवीन पद्धत शोधून काढलेली आहे की मण्यांचा वापर करून आपण बटणं बनवून बघूया. तर बघा, मण्यांचा वापर करून जे बटणं बनवले ते दिसायला पण एकसारखे दिसतात ते आणि सुंदर पण दिसतात ते. पण जर तुम्ही नवीन शिकणारे असतील तर तुम्ही बनवताना थोडी काळजी घ्या, कारण का आपण सिंगल फूटचा यूज करत आहे. आपला हात आतमध्ये सुईजवळ गेला नाही पाहिजे. एकदम आपण काळजीपूर्वक हे लावायचे आहेत आपल्याला. बघा, अशा प्रकारे आपण त्याच्यावर ठेवून घेऊ आणि पलटी मारून घेऊ. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. पोटली बटन बनवायचा जो पॅटर्न आहे, जो असा बॅकनेकचे जे डिझाईन येतात त्याच्यामध्ये कंटाळा येतो बनवायला की एवढे बटन कसे बनवायचे. आणि कस्टमरला अशीच डिझाईन हवी असते आणि पैसेही द्यायला तयार नसतात जास्त, आणि वेळही खूप जातो अशा डिझाईन बनवताना. तर त्यावेळी आपल्याला अशा मण्यांचा वापर करून बनवायचे आहेत. आणि हे मणी तुम्ही जुनेही यूज करू शकतात, कारण का ते वरतून दिसत नाही.
मण्यांचा खूप फायदा होतो. धुतले, इस्त्री केले तरी ते तसेच राहतात आणि दिसायला पण सगळे एकसारखे दिसतात. कुठलाच बटन मोठा किंवा छोटा दिसणार नाही तुमचा. बघा अशा प्रकारे आपले हातावरचे आणि पाठीवरचे गोल असे सिंपल अशी डिझाईन बनवून झालेली आहे. ही डिझाईन दिसायला जरी सिंपल असली तरी बनवायला खूप त्रासदायक आहे. त्याच्यामुळे हे जे पैसे घेताना थोडे जास्तीच घ्यावे. असं सिंपल डिझाईन दिसते म्हणून कमी पैशात बनवू नका. याला खूप वेळ लागतो ही डिझाईन बनवायला. बघा आता आपण ह्या बॅक पार्टवर हा जो अस्तर आहे तो ठेवून घेऊ. दोन्ही चांगल्या बाजू आपण एकावर एक ठेवलेल्या आहेत आणि शिलाई मारून पलटी मारून घ्यायचं आहे. बघा आपला हा संपूर्ण गळा जो आहे ना तो सिंगल दाबच्या मदतीनेच झालेला आहे. कुठे आपण डबल फूट यूज नाही केलेला आहे. आणि ह्याच टायमाला जर तुम्हाला दोरी लावायची असेल ना तर ह्याच टायमाला तुम्ही दोरी पण टाकून घ्या. दोन्ही कपड्यांच्या मध्ये मेन पीस आणि अस्तरच्या मध्ये तुम्ही दोरी टाकून घ्या. कारण का नंतर जेव्हा तुम्ही दोरी लावायला जातील ना तेव्हा परत तुम्हाला सिंगल फूटचा वापर करावा लागेल. परत डबल फूट काढून सिंगल फूट लावावं लागेल. त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच ह्याच क्षणी लगेच दोरी टाकून घ्या जर तुम्हाला ब्लाऊजला दोरी बनवायची असेल तर. सगळे बटणे एकदा चेक करू. बघा इथून एक थोडासा कपडा बाहेर आला होता तो मी नीट करून घेते. त्याच्यासाठी तेवढं खोलून तो कपड्यामध्ये टाकून परत एक शिलाई मारून घेतली आहे मी. अशा प्रकारे मी अजून एक डबल शिलाई मारून घेतलेली आहे. हा जो ब्लाऊज बनवला आहे ना हा मी 36च्या मापाचा कटोरी ब्लाऊज बनवलेला आहे. याचा मी कटिंगचा आणि स्टिचिंगचा दोन्ही व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्ही तेही नक्की बघा. 36च्या मापाची कटोरीची कटिंग आणि स्टिचिंग खूप सोप्या पद्धतीने मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तुम्ही किती नवीन शिकणारे असले ना तरी ह्या पद्धतीने करा. एकदम परफेक्ट अशी फिटिंग आणि सरळ असा तरीका आहे हा. म्हणजे असं नाही की सोपं म्हणून आपल्याला काहीही नाही बनवायचं. सोपं म्हणून एकदम फिटिंग पण आपली चांगली आली पाहिजे अशा पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे. तर तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. हे बघा अशा पद्धतीने आपला पूर्ण गळा बनवून झालेला आहे. आता आपण अस्तर जोडून घेऊ आणि टक्स मारू खालचे. त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घेऊ. हे बघा आता हा जो आपला अस्तर आहे तो आपण पूर्णपणे जोडून घेऊ. आपण दाब चेंज केलेला आहे. आता आपला जो डबल फूटचा दाब आहे तो यूज करू. बघा आता गळा जो आहे ना तो आपला बसल्यावर असा बसला पाहिजे म्हणून आपले 2 टक्स मारणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी 2 टक्स मारून घेते. तुम्हाला ही गळ्याची डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर अजून काही रिक्वेस्ट असतील किंवा काही प्रश्न पडले असतील तेही मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला जर कुठल्या पद्धतीची जर कटिंग बघायची असेल एखाद्या मापाची तुम्ही मला माप ह्याच्यामध्ये कमेंट्समध्ये सेंड करा. मी बरोबर त्या मापावर तुम्हाला कटिंग करून दाखवेल. अशा प्रकारे आपल्या हाताची आणि गळ्याची पूर्ण डिझाईन बनवून झालेली आहे आणि हा आपला आता फायनल ब्लाऊज आहे. बघा कसा वाटला नक्की सांगा.